मी सांगू बांधावर उभं राहिलं आणि आपल्या ज्वारीवर पाखरं आले आणि आपण गपचूप उभे राहिलो. पाखरं काय करते? खाते. आणि त्याने जर खाल्लं तर उभं राहून काही उपयोग आहे का? त्यांचं तर काय ना ऐकलंच. पण आपल्या शेतामध्ये पाखरं बसलेत, काम क्रोध मध मच्छर अहंकार. टाळी वाजवली की यांची होळी होते आणि ते पळून जातात. आणि जे वाजवत नाहीत त्यांच्या देहात जाऊन बसतात. टाळी वाजवतात विठाला म्हणतो बाबा देवा तू काय म्हणे अंगी शक्ती दे. तू काय करू नको, फक्त मला शक्ती दे. मी तुझ्या अंगणामध्ये नाच. हा खेळ सगळा पंढरपूरच्या वाळवंटातच चालतो. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. शक्तीशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. शक्तीशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय. आणि हे पंढरपूरला शक्ती मुक्ती भक्ती ठोकाच साठी कोणी त्याकडे प्रपंच करून मुक्ती मिळत नाही. नाही एक धोका सांगू. आता आपण सगळे एकाच माळीची म्हण आहे का? जन्माला आलो, प्रपंचात पडलो, प्रपंच करायलो, प्रपंचाचा आनंद घेतला, सगळ्याला मी म्हणायलो. मी त्यालाच म्हणा. जे आपलं ऐकते त्याला मी म्हणायचं, माझं म्हणायचं. जे आपलं ऐकत नाही त्याला माझं म्हणायचं. समजा तुम्ही कीर्तनाला चालले, समजा दृष्ट पत्नीला सांगायचं चल कीर्तनाला. काय म्हणायचं? चल कीर्तनाला. ती जर चल म्हणल्यावर आपल्या सगळे आले तर म्हणायचं आपली. जर आहे कोडच आहे थोडं, त्याला हिंमत लागते थोडी. आणि जर आपण म्हणून ती आली नाही तर म्हणायचं आपली. ठेवतो काय शब्द महाराज. हे फुकट गावाला आपण वागवायलो. महिला मंडळ तुम्ही सुद्धा हेच शस्त्र हाती धरा. तुम्ही कीर्तनाला या ना, मला काय सांगायचं चला कीर्तनाला. ते जर आले तर म्हणायचं आपले. आणि होय पुढे म्हटलं की म्हणा आपले. काय इथंच आपण फसलो. हे नाते गोते इथंच अडकून आले. शेवटी एकटाच जाणार आपण. बायको नाही, पोरं नाही, सून नाही, घर नाही, दार नाही, शेती नाही. हे जागेवर राहणार आहे आणि शरीरातून आत्मा निघून गेला एकटा जाणार आहे. अंती अरे अंती नाही रे. नाही
बहीण कोणाची, भाऊ कोणाची, अलीकडे तर लय जाऊ सख्खे भाऊ पक्के वगैरे व्हायला मारतात, बांधावरून, घरच्या भांड्यावरून, संपत्तीवरून. बरेच जर विचार आपण केला ना, हे लय मोठा धोका आहे. आणि नेमका धोका आपल्या अंगावर पडलेला आहे. आणि एक दिवस आपल्याला एकट्याला जायचं आणि ती जाशील राण्या माझे तू माझं मन, पण तुझं जगात कोणी नाही आणि तू कोणाचा नाही, कोणाचे आणि तुझे नव्हे. हा बोध घ्यायचा आपल्याला. संतांनी हाच बोध दिलाय. बोध दिला मज सांगा ते मार्ग धाविला नेट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पे. शक्ती दिली ना, या शक्तीचा उपयोग करा. बुद्धी दिली, या बुद्धीचा उपयोग करा. सगळे माझेच आहेत म्हणा बहिरंगानं, पण अंतरंगात अशी बैठक ठेवा की मृत्यू लोकात माझं कोणी नाही. ज्ञानोबाला तर सांगतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी गेलं कवणाचे श्रवणी, कैशी सुख निद्रा अंथरुणी पिंगळाच्या. चक्रची घ्या महाराज. एवढा आवाज, स्वच्छ स्थिरता, शिटी नाही, बाकी कोणता आवाज नाही, किती शांतता. स्पीकरवाल्याबद्दल एकदा टाळी वाजवा. काय स्पीकर मध्ये तोंड घालायला लागते, असं तोंड तरी आवाज मिळतो. इथं मागं सरलं तरी ध्वनी चांगला येतो. कौतिक केलंच पाहिजे. थोडा बारीक विचार करा. सगळं सोडा आणि एकच धरा. सगळं सोडा आणि एकच धरा. कारण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणजे अंतकाळीच्या वेळी कोणी नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखी हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जातुनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु आतुनी. म्हणून गणेश तरुण मंडळ त्यांना धन्यता का द्यायची. दुसरे कार्यक्रम न ठेवताना सप्ताह ठेवला ही त्यांना दुर्मिळ काम झालं. मला पहिले सप्ते असायचे, भागवत असायचे, भजन असायचे, कीर्तन असायचे. आता लय ठिकाणी नुसता डीजी. कळलं तुम्हाला. जास्त वापर करू नको, जेणेकरून अंतकरणी मूर्ती ठसे श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. बस भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तनाची मर्यादा आहे. आणि आमचे खाडी महाराज पारखून कीर्तन करत टाकतात. महाराज तुमचं भाग्य. माझा आपला नवनाथ मंदिर नाही का, नवनाथ जन्मकाली तिथं 1-2 कीर्तन झाली. त्यानंतर मग तिकडे तारीख घेतली, इथे महाराजांनी तारीख घेतली. हे माझं भाग्य की अशा कुटुंबाची सेवा माझ्याकडून होते. हे माझं भाग्य. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा. बस संगती चांगली असावी. संगतीचे हे प्रणामी संताची संगती मनोमार्गती आणि आपला श्रीपती पंचमता त्याचे झाले की आनंद वाटतो. घरचं कुटुंब चांगले, आदरातिथ्य असते. ऐकतो आपण नाही तर काही काय लय अवघड आहे. घराची कळा महाराजांना पाऊल टाकला ना, आतून जर भांडे वाजले थांबू नये. आता टाइम झाला आपला. तुम्ही काय घड्याळ कोणी पाहत नाही आणि महाराज काय टाइम सांगत नाही. 6:30 ते बरे पक्वा दे दोघं असे माझ्याकडे पाहतात. पुढं काय खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. कीर्तनाची मर्यादा असते. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर सगळ्याचा अभ्यास. आमचे मोठे माऊली सांगतात उरसाच्या तारखे घ्यायला कार्यकर्तेच
यात्रेच्या तारीख ह्याला गावात कार्य करते, कीर्तनाच्या तारखे ह्याला कार्य करते. ज्ञान पाहिजे आणि छान असे कार्यक्रम ठेवावे की जेणेकरून आपल्या अंतकरणात बोध निर्माण होईल, आपली वस्ती सुधरल, आपलं घर सुधरल, आपले गाव सुधरल असे बोधित कीर्तन ठेवता. उगा आता कसे वावटुळी दिवा लावणं फार अवघड झालेलं आहे. वावटुळी दिवा फार अवघड झाले. कुळी कन्या पुत्र त्याचा हरी भाग्य येतो. आमच्या अश्विनीताई पवार हे आळंदीत शिक्षण शिकून आमच्या गुरुजीकडून प्रवचन करतात, कीर्तन करतात. हे तुमच्या वस्तीचं भाग्य आहे. हे मिळणं अवघड आहे महाराज आणि मिळायला पाहिजे. कुळी कन्या पुत्र पवित्र तो वाणी जवळ ते अच्युत. बघा ना विनेकराचं वय किती झाले तरी डुलतात. आनंद असतो महाराज. तुका म्हणे अंगी आणि शक्ती देई, बस हीच शक्ती मागायची आणि झालेली सेवा त्या प्रभूच्या चरणी अर्पण करायची. महाराज हा लहान मुलगा आहे, संस्थेमध्ये 4थ्या वर्षाले, दुसरा पखवाजा होतो आणि ह्या 4थ्या वर्षात आता 2च महिने झालेत. कीर्तनही चांगलं करतो, गायने तर पाहिलं तुम्ही करतो. हीच संपत्ती मोठी आहे. किती बंगले बांधले किंमत नाही, किती वावर घेतले किंमत नाही, किती गाड्या घेतल्या किंमत नाही. ही पिढी घडवा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. पूर्व चांगले निघाले, माळकरी निघाले तर कमीत कमी नमस्कार करतील, पाया पडतील. हेच आदर आपला आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा, मनशे काही मागा हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे, तुका म्हणे अंगी आणि शक्ती देई नाचे. हीच मग प्रार्थना करा महाराज.